नवम रिबिया ही एक अत्यंत राजकीय वळण लावणारी केस ठरणार आहे. कारण की मुळात त्या केसमध्ये याचा विचार करण्यात आला की आर्टिकल 179C नुसार जेव्हा एखाद्या राज्याच्या विधानसभेच्या स्पीकरवर कोणी अविश्वास ठराव, म्हणजे अविश्वास ठराव म्हणण्यापेक्षा त्याला आपण नोटीस ऑफ इंटेन्शन टू मूव रिझॉल्युशन अगेन्स्ट द स्पीकर फॉर रिमूव्हल, तर सभापती असेल किंवा अध्यक्ष असेल विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे सभापती असेल, अशा लोकांवर जेव्हा नोटीस ऑफ रिमूव्हल इश्यू केली जाते की आमचा तुमच्यावर विश्वास नाही आणि त्यामुळे आम्ही तुमच्या विरुद्ध तुम्हालाच या पदावरून काढून टाकायचं अशी कारवाई करणार आहे, अशी 14 दिवस आधी नोटीस द्यायची असते. आता एकनाथ शिंदेच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की नरहरी झिरवळ जे अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये स्वतःच अध्यक्षाचा पदभार सांभाळत होते, ते जेव्हा आपल्याला अपात्र ठरू शकतील असं वाटलं तेव्हा त्यांना एक अनोळखी ईमेल पाठवण्यात आली की आम्ही तुम्हालाच रिमूव्ह करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करत आहे, त्यामुळे तुम्ही कोणती कारवाई करण्यास अपात्र आहे. आणि ती ईमेल कोणाची आहे हे कळत नाही असं त्यांनी जाहीर केल्यावर त्यांना प्रत्यक्षसुद्धा तशा प्रकारचं ऑब्जेक्शन लेटर देण्यात आलं, सचिवालयामध्ये ते सबमिट करण्यात आलं. आणि नवम राबियाच्या केसमध्ये जो निर्णय झाला होता त्याच्यातून असं सांगण्यात आलं किंवा बाकीच्या पण अनेक केसेसमध्ये की जेव्हा विधानसभेचे अध्यक्ष किंवा त्यांच्या जागी काम करणारे उपाध्यक्ष यांच्या रिमूव्हलची नोटीस त्यांना दिली जाते आणि त्यांना सांगितलं जाते की तुम्हालाच आम्ही रिमूव्ह करणार आहे, आमचा तुमच्यावर विश्वास नाही, तेव्हा त्यांनी अपात्रतेच्या संदर्भातली कारवाईच ते करू शकत नाही. म्हणजे ते डिसेबल्ड, म्हणजे अपंगत्व त्यांना एक प्रकारे येते की ते कोणत्याही प्रकारची कारवाई अपात्रतेच्या संदर्भातली करू शकत नाही 14 दिवसाची नोटीस त्यांना दिल्यावर. म्हणजे त्या 14 दिवसामध्ये ते अक्षरशः काहीही कारवाई करू शकत नाही अशी परिस्थिती होते. तर ही अशी परिस्थिती असणं बरोबर आहे का? म्हणजे ज्यांना अपात्र ठरवणार आहे त्यांनी आपल्याला अपात्र ठरू नये म्हणून अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना एक नोटीस देऊन टाकायची आणि नोटीस दिल्याबरोबर जे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष असतील ते जणू काही अपंगत्व आल्यासारखे काहीही न करता ते केवळ बसून राहतील. हे बरोबर आहे का असा प्रश्न या केसमधून निर्माण झालेला होता. आणि त्या केसवर आता महत्त्वाची चर्चा 7 न्यायाधीशांच्या बेंचसमोर होणार आहे. या घटनापीठामध्ये हा निर्णय महत्त्वाचा याच्यासाठी ठरेल कारण की संपूर्ण अपात्रतेचे प्रकरण जे त्या 14 दिवसात जेव्हा त्यांच्या सगळ्या कार्यकाळावर स्टॉप मिळतो एक प्रकारे अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांच्या, त्या 14 दिवसामध्ये बऱ्याच घडामोडी घडून आणल्या जातात. आणि म्हणून न्यायालयाचं मत साधारणतः हे असं दिसते किंवा त्यांच्यासमोर जे मांडण्यात आलेलं आहे ते तार्किक असं आहे की केवळ कोणीतरी नोटीस दिली की आम्ही तुम्हाला रिमूव्ह करणार आहे, त्यामुळे अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांना त्यांच्या कार्यापासून वंचित करणं, त्यांना थांबवणं आणि ते काहीच करू शकणार नाही अपात्र लोकांविरुद्ध असं करणं हा आर्टिकल 179 सबक्लॉज सीचा अर्थ आहे का? भारतीय संविधानाला हे अपेक्षित आहे का? अशा प्रकारचा प्रश्न न्यायालयासमोर चर्चेसाठी आहे. आणि म्हणून संपूर्ण 10व्या परिशिष्टाला, त्याच्या कार्यपद्धतीला आणि अपात्र ठरवण्याच्या प्रक्रियेला एक वळण देणारा हा निर्णय असू शकतो. आपल्या महाराष्ट्राच्या काही केसेस त्याच्यावर आधारित, त्याच्यावर काय परिणाम होईल? महाराष्ट्राच्या केसेसवर सुद्धा एक महत्त्वाचा परिणाम करणारा हा निर्णय राहू शकतो. कारण की सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंचं प्रकरण जेव्हा हाताळलं आणि निर्णय दिला तेव्हा एवढाच विषय जो आहे की नरहरी झिरवळ यांना रिमूव्हल ऑफ नोटीस देण्यात आली आणि त्यामुळे त्यांनी सगळं त्यांचं कामकाज थांबवून टाकलं. हे अपेक्षित आहे का संविधानाला? हा प्रश्न नवम राबियाच्या केसमध्ये लार्जर बेंचसमोर आम्ही पाठवू, बाकीचा सगळा प्रश्न आम्ही सोडवतो, अशा पद्धतीने निर्णय एकनाथ शिंदेच्या केसमध्ये दिला होता. त्यामुळे हा प्रश्न जेव्हा निकालात लागेल तेव्हा हे सुद्धा पुढे येईल की नरहरी झिरवळ हे त्यांनी अपात्रतेच्या नोटिसेसवर जी कार्यवाही सुरू केली होती ती थांबवणं कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे? कारण की ते जर बेकायदेशीर ठरेल तर मग याचा अर्थ नरहरी झिरवळ यांनी तेव्हा अपात्रतेची कारवाई करायला पाहिजे होती, त्यांना करू द्यायला पाहिजे होती. कारण की आर्टिकल 179C अर्थ त्यांना हतबल करून टाकणं, त्यांना कामच करू न देणं आणि त्यांनी काम करूच नये कारण की रिमूव्हल ऑफ नोटीस त्यांना इश्यू झालेली आहे, असा त्याचा अर्थ होतो का? हा महत्त्वाचा प्रश्न आता सुप्रीम कोर्टात चर्चेत येणार आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या केसचा परिणाम होईल?
महाराष्ट्रातल्या सगळ्याच केसेसवर आणि भारतातल्या सुद्धा अपात्रतेच्या संदर्भातल्या केसेसवर याचा परिणाम होणार आहे. मुळात जे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष आहे, जे अपात्रतेची कार्यवाही करणार आहेत, त्यांना हतबलता आणली जाऊ शकते का, हा एक संविधानिक प्रश्न निकालात लागण्याची शक्यता वाढलेली आहे. त्याबद्दल बोलू शकतो. नबम राबियाच्या केसमध्ये कोहिटो होलम या केसमध्ये जो निर्णय दिला होता की 14 दिवस अध्यक्ष नोटीस मिळाल्यावर काहीच करू शकत नाही, ते अध्यक्ष असतील किंवा उपाध्यक्ष असतील, आणि त्या निर्णयाची शहानिशा झाली पाहिजे अशी मागणी नबम रेबियाच्या केसमध्ये करण्यात आली होती आणि ती शहानिशा आत्ता होणार आहे. त्यामुळे जसं कोर्टाचं म्हणणं होतं की जर एखाद्याला चुकीच्या पद्धतीने अपात्र करण्यात आलं तर अपात्रतेला आव्हान देण्याची सगळी क्षमता किंवा कायदेशीर जी बाजू आहे ती ते मांडू शकतात सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन, त्याचा रिव्ह्यू ते मागू शकतात. परंतु जेव्हा नोटीस ऑफ रिमूव्हल अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये नरहरी झिरवळ यांना नोटीस ऑफ रिमूव्हल देण्यात आली, मग ते हातावर हात ठेवूनच बसले, दुसरं काही करताच येत नाही 14 दिवस अशी परिस्थिती झाली. कारण की त्यांच्या नोटीस ऑफ रिमूव्हलला ते रिव्हिजन किंवा रिव्ह्यूमध्ये काही चॅलेंज करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून हा विषय महत्त्वाचा आहे. हा विषय जर नरहरी झिरवळ यांना जी रिमूव्हल ऑफ नोटीस दिली होती त्या लोकांनी, जे अपात्र ठरू शकणार होते त्यांनी, आणि तशा पद्धतीने नोटीस देऊन त्यांचे हात बांधून टाकण्यात आले एक प्रकारे संविधानिक दृष्टिकोनातून, तर ते बरोबर नव्हतं असं जर कोर्टाने म्हटलं आणि कोर्टाने जर असं सांगितलं की त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार आता नरहरी झिरवळ निर्णय घेऊ शकतील, तर कदाचित परिस्थिती खूप वेगळी होऊ शकते. पण आज आपण पाहतो की राजकारण एवढं पुढे गेलेलं आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यांच्यासोबत सगळं मंत्रिमंडळ स्थापन झालं, इतक्या जवळपास 11-11.5 महिन्याचा कारभार त्यांचा झालेला आहे. आणि अशा वेळेस पुन्हा ते मागे नेऊन त्याच्याबद्दलचा निर्णय घेणं हे कोर्ट करणार नाही. परंतु पुढच्या दृष्टीने मात्र अध्यक्ष विधानसभेचे आणि उपाध्यक्ष यांच्यावर कोणी नोटीस ऑफ रिमूव्हल दिली तर ते कोणते अधिकार तरीसुद्धा वापरू शकतात याबद्दलची स्पष्टता या निर्णयातून येऊ शकते. पण केस चालू झाल्यामुळे महाराष्ट्रातील निकाल बदलू शकते का? म्हणजे आता जे सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये, महाराष्ट्रातील निकाल बदलण्याची शक्यता खूप कमी आहे या केसच्या निकालातून. परंतु नरहरी झिरवळ यांना चुकीच्या पद्धतीने नोटीस ऑफ रिमूव्हल देऊन थांबवण्यात आलं आणि असं याच्यानंतर कोणी थांबवू शकणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालय देईल, तर कदाचित मग परत एकदा आपण पाहू शकतो की एकीकडे सांगितलं की एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून झालेली नेमणूक बेकायदेशीर आहे, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून नेमणूक झालेली बेकायदेशीर आहे. तसंच पुन्हा आता हे जाहीर होईल की नरहरी झिरवळ यांना नोटीस ऑफ रिमूव्हल देऊन जे थांबवण्यात आलं अचानक, ते थांबवणंसुद्धा चुकीचं होतं असं म्हटलं तर हे राजकारण आपल्यासमोर स्पष्ट होते की सगळ्याच्या सगळं राजकारण चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे आणि असंवैधानिकतेच्या मार्गावर हे सगळं नेण्यात आलेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.